मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूरच्या रामनगर परिसरात 22 जुलै रोजी भव्य श्री लक्ष्मी नृसिंह महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी आमदार तथा माजी महापौर संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा वाढदिवस आहे. तुम्ही एक नवीन नागपुरामध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजन करणार आहे. काय नेमकं आहे? आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री, नागपूरचा गौरव माननीय देवेंद्र फडणवीस यांचा 56वा वाढदिवस 22 तारखेला होत आहे. आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे की या महाराष्ट्रासाठी अविरत झटणारा नेता म्हणून माननीय देवेंद्रजींची ओळख आहे. आणि त्यामुळे देवेंद्रजींचा वाढदिवस देवेंद्रजी नेहमी साधेपणाने साजरा करतात. वर्तमानपत्रात जाहिराती नको, माझे होर्डिंग्ज लावू नका असं त्यांचं स्पष्ट आव्हान असतं. परंतु सामाजिक काही ना काही प्रकल्प करावे, कार्यक्रम करावे अशा पद्धतीचं त्यांचं आव्हान नेहमीच असतं. आणि त्या आव्हानाला अनुसरून आम्ही सर्व मित्रमंडळींनी यावेळेला असं ठरवलेलं आहे की माननीय देवेंद्रजींचं कुलदैवत आहे लक्ष्मी नृसिंह. या लक्ष्मी नृसिंहचा मोठा महायज्ञ हे करावं. लक्ष्मी नृसिंह महाराष्ट्रातल्या अत्यंत कमी परिवारांचं कुलदैवत आहे. त्यातलं एक देवेंद्र फडणवीसांचं कुलदैवत ते आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी लक्ष्मी नृसिंहचा महायज्ञ करावा. मग महायज्ञामध्ये नुसता महायज्ञ करायचा कसा, तर देवेंद्रजी 56 वर्षाचे होत आहे. आणि 56 वर्षाचे होत असताना मग 56 वेगवेगळ्या समाजाच्या प्रतिनिधींना घेऊन हा महायज्ञ करायचा असं आम्ही निश्चित केलं. कारण देवेंद्रजी सर्व समाजांना घेऊन, सर्व समाजातील सर्व घटकांना घेऊन चालत असतात. आणि त्यामुळे या शहरातले सर्व समाजांचे प्रतिष्ठित नागरिक जे आहे ते या महायज्ञाला यजमान म्हणून बसणार आहे. आम्ही अनेकांना निमंत्रणं दिलेले आहे. मग त्याच्यामध्ये आपल्या नागपूरचं राजे सन्माननीय मुदूजी भोसले असतील, गुणराजे बुलंदशाह यांचे वंशज वीरेंद्र शहा असतील. त्याचप्रमाणे या ठिकाणी मला अत्यंत सांगायला आनंद होतो की आमचे महाराष्ट्र प्रदेशाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सकाळी 8:15 वाजता या ठिकाणी यज्ञाला येणार आहेत. 11:30 वाजता माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आमचे पालकमंत्री यांच्या हस्ते या महायज्ञाची महाआरती होणार आहे. आणि त्यानंतर या महायज्ञाची सांगता होणार आहे. जवळपास 10,000 लोक या ठिकाणी उपस्थित राहतील. महाआरतीनंतर लगेच महाप्रसाद करून या महायज्ञाचं सांगता या ठिकाणी होणार आहे. देवेंद्रजींना दीर्घायुष्य लाभो. त्याचप्रमाणे देवेंद्रजींच्या हस्ते या महाराष्ट्रातील 15 करोड जनतेची सेवा अजून जास्त प्रगतीने हो, या पद्धतीकरता या पद्धतीने आव्हान आम्ही लक्ष्मी नृसिंहच्या चरणी आम्ही करणार आहोत. रामनगर येथे आयोजित करण्यात येणारा हा महायज्ञ सकाळी 9 वाजता सुरू होणार असून दुपारी 12 वाजेपर्यंत धार्मिक विधी पार पडतील. त्यानंतर महाआरती आणि सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत संदीप जोशी यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निरोगी, दीर्घ आणि यशस्वी आयुष्यासाठी तसेच राज्यात सुख, समृद्धी आणि विकास नांदावा या भावनेतून या महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या महायज्ञासाठी नागपूर शहरासह परिसरातील सुमारे 5 ते 7 हजार भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्याचे आयोजन समितीने सांगितले. समाजात सामाजिक समरसता, लोककल्याण आणि आध्यात्मिक मूल्यांचा प्रसार व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. हेच आपल्या स्वप्नातलं घर आहे. पण कसं होईल? तुमच्या सोन्याने. सोन्याने? हो, सोनं काय करू शकत नाही.
भारतातील सर्वात मोठ्या गोल्ड लोन NBFC मुथूट फायनान्स कडून गोल्ड लोन घ्या आणि बस गृहप्रवेशाची तयारी करा. नमस्कार ताई. बघितलं, सोनं काय करू शकत नाही. कॉल करा 1-800-313-1212 भारतातील सर्वात मोठ्या गोल्ड लोन NBFC मुथूट फायनान्स कडून गोल्ड लोन घ्या आणि मग पहा सोनं काय करू शकत नाही. कॉल करा 1-800-313-1212.